तर छगन भुजबळ काही वेळातच पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मराठा आरक्षणाच्या GR वरून नाराज आहेत आणि या संदर्भात ते वेळोवेळी आपली भूमिका मांडत असतात. ओबीसीच्या उपसमितीची जी बैठक पार पडली त्यामध्ये देखील त्यांनी आपली भूमिका मांडलेली होती. आज पुन्हा एकदा ते पत्रकारांसमोर आलेले आहेत. आज ते काय भूमिका मांडतात, काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष असेल. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्यानं ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे. दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कुणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही. माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठे आहेत, जे मुख्यमंत्री झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, खासदार झालेले आहेत, ज्यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळतं आहे, त्यांच्यासाठी मी विनंती करतो. आपण लक्षात घ्या, त्यावेळेला 50% रिझर्वेशन होतं आणि 50% ओपन होतं. ब्राह्मण समाज किती 1, 2, 3%, आणखी दुसरे 2-4, पण जास्तीत जास्त मराठा समाजच त्या 50% होता. परंतु तरीसुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत 10% जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी 10% आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये सुद्धा त्या 10% 80% फक्त मराठा समाज एकटाच होता. त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसीमध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे 50% तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहेत, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही. माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. बोला, आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको, आम्हाला EWS सुद्धा नको, आम्हाला ओपनचं सुद्धा नको, आम्हाला फक्त ओबीसीचं पाहिजे. बोला ना. ते एक मनुष्य ज्याला कितपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होतो आहे, त्याच्यावर कधीतरी बोला. आणि पुन्हा एकदा सांगतो, या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या
शिकलेले समजदार नेत्यांकडून